शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 7 एप्रिल 2026 आणि आज आपण पुन्हा एकदा आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. युद्धामुळे कापूस बाजारभाव सध्या तरी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये वाढलेले दिसत आहे. मुळात कापूस नसून गठण दर. गठण दरामध्ये आजही पुन्हा तेजी आलेली आहे आणि आजही पुन्हा गठण दर वाढलेला आहे. परंतु याच्यामध्ये कापूस दर वाढला आहे का? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये की आजची कापूस दराची परिस्थिती काय आहे आणि गठण किती वाढलं आहे आणि काय झालं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कापूस उत्पादक असाल आणि तुम्हाला जर अपडेट कंटिन्यू म्हणजे नेहमी पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अगदीच दिवाळीपासून आपण कापूस बाजारभाव सुरू करतो. तो अगदी मार्केटच्या म्हणजे साधारण मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत हे दर आपल्याकडे रोज येतात. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करून ठेवा, कारण शेतीची इतरही माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो. तर आजची परिस्थिती काय आहे? तर काल आपण पाहिलं की साधारण 59,000 रुपये गठण झालेलं आहे. ह्या गठणामध्ये 400 रुपयांची तेजी येऊन आज आपल्याला 59,400 रुपयांवर गठण येऊन थांबलेलं पाहायला मिळतं आहे. अर्थात गठणमध्ये 400 रुपये वाढ झाली आणि एकूण एक 8 दिवसाचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 3 ते 4,000 रुपयांनी गठण हे वाढलं आहे. मग या 8 दिवसामध्ये कापूस किती वाढला आहे? तर सर्वसाधारण जर 3 ते 4,000 रुपये जर गठण वाढलं आहे तर फक्त 500 ते 600 रुपये कापूस वाढला आहे. आणि याच्यामध्ये सरळ सरळ फायदा हा व्यापारी लोकांना होतो आहे, शेतकऱ्यांना नाही. तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे? तर मित्रांनो, मी अगोदरही सांगितलं होतं, ज्यावेळी साधारण 8,000 रुपयाच्या आसपास दर होता, काही ठिकाणी 8,000 होता, काही ठिकाणी अगदी 8,200 पण होता. तर अशा वेळेस आपण कापूस विक्री जरी केला असता तरी फार काही फरक पडला नसता. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जी 8,000 भाव ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आता साधारण 8,200, 8,300 किंवा जास्तीत जास्त आता 8,500 रुपये. ज्या ठिकाणी 8,200, 8,300 होता त्या ठिकाणी मात्र जवळजवळ 9,000, 9,100, 9,200 रुपये दर आहे. फरक थोडासा झालेला आहे, परंतु हा अनपेक्षित होता. युद्ध काही आपण घडवून आणलेलं नाही, त्यामुळे आपला जो अंदाज होता हा स्टेबल मार्केटचा होता. जर युद्ध होणार आहे हे जर आपल्याला माहिती असतं तर मग आपण त्याच्यामध्ये आणखी वाढ करता आली असती किंवा तशी तुम्हाला इंटिमेशन देता आली असती. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये दर जो आहे हा साधारण 7,500, अगदीच मागच्या वर्षीचा कापूस पाहिलं तर 6,500, 7,500, 8,500, 9,200 ह्या रेंजमध्ये सध्याची कापसाची खरेदी चालू आहे. आता बरेच शेतकरी विचारतात थांबावं का? तर नाही, आता थांबून फायदा नाही आहे. कारण गठण 60,000 जरी झालं किंवा 65,000 जरी झालं तरी कापसाचा दर हा फार तर फार 200 रुपये वाढू शकतो. म्हणजे ज्यावेळेस 4-5 हजार गठण वाढेल त्यावेळेस कुठेतरी 200-300 रुपये हा वर्ग वाढवेल. कारण आता जो फायदा होतो आहे हा 90% व्यापाऱ्यांना होतो आहे आणि फक्त 10% शेतकऱ्यांना होतो आहे किंवा 10%पेक्षाही कमी शेतकऱ्यांना हा फायदा होतो आहे. त्यामुळं आता थांबणं फार काही फायद्याचं नाही आहे. कापूस दर वाढेल अशी काही शंका दिसत नाही आहे. त्यामुळे अजूनही युद्ध चालू आहे, अजूनही फरक पडतोच आहे. तर तुम्ही आता इथून पुढे विक्री करू शकता, ज्यांच्याकडे आहे त्यांनी विक्री करा. फार असं माझं वैयक्तिक मत आहे की थांबून फार काही फायदा होईल असं वाटत नाही. हो, 200-300 रुपये, 400 रुपये 100% होईल, पण त्याच्यासाठी मार्केटने कमीत कमी अजून 4-5,000 रुपये वाढणं गरजेचं आहे. तर अंतिम टप्प्यामध्ये आहात, फायदा करून घ्यायचा असेल तर विक्री करू शकता. आणखी आशेपोटी आहे त्या कापसाचा तोटा करून घेऊ नका म्हणजे झालं.